आयुष्य असंच जगायचं असतं. आपण वाट बघत असू चांगल्या गोष्टी घडण्याची, पण आपण हे विसरतो की प्रत्येक दिवशी काहीतरी चांगलं घडत असतं. आपण ते दुर्लक्ष करतो आणि त्या दिवसाला वाईट बनवून टाकतो. आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे. उद्या काय घडेल आपण असू नसू कोणालाच माहीत नाही. मग आजचा दिवस आपल्या हातात आहे, त्याला का दुःखी करत घालवायचं. प्रत्येक दिवसात खूप काही घडत असतं, चांगलं वाईट, पण आपल्याला नेहमी वाईट घडलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात, कारण तेच आपल्याला जास्त दुःख देतात. पण आयुष्य जगताना सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, त्याच्यासाठी पूर्ण दिवस खराब करून घ्यायचं याला काही तथ्य नाही. स्वतःला सांगायचं की तुझ्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते तर काहीच नाही बाकीच्यांपेक्षा, आणि प्रॉब्लेम्स त्यांनाच येतात ज्यांच्याजवळ ते सॉल्व्ह करण्याची ताकद असते. आपण विचार केला ना तर तसं आपलं आयुष्य खूप वाईट आहे. टेन्शन्स, प्रॉब्लेम्स, डिप्रेशन आहे. त्यामुळे खूप कंटाळा आला आहे आयुष्याचा. सगळे दुःख देवाने माझ्या नशिबे का घातले आहे. पण जर आपण असा विचार केला ना की माझं आयुष्य खूप सुंदर आहे, मी सुखी आहे बाकीच्यांपेक्षा, अजून मला खूप एन्जॉय करायचं आहे लाईफमध्ये. टेन्शन्स, प्रॉब्लेम्स तर सगळ्यांनाच असतात, त्यात काही नवीन नाही आहे. त्यातून लवकर बाहेर पडेल. एवढं सुंदर आयुष्य दिले देवाने, कशाला काही लोकांसाठी, काही गोष्टींसाठी स्वतःला दुःखी करून घ्यायचं. जे आहे त्यात मी खुश आहे आणि माझं पुढचं आयुष्य पण असंच जगेल. कसं आहे ना, आपण जसे विचार करतो तसंच आपण वागतो. म्हणून विचार नेहमी पॉझिटिव्ह करायचे की आहे ते आयुष्य एन्जॉय करायचं आपल्या माणसासोबत, आणि कोणी नसेल तर एकट्यानेच. जे दुःख, प्रॉब्लेम्स यायचे आहेत येऊ दे. मी तयार आहे प्रत्येक परिस्थितीशी 2 हात करायला. जे व्हायचं असतं ते होतंच. आपण आपलं बेस्ट देत राहायचं नेहमी. एखाद्या गोष्टीचा मार्ग मिळाला नाही ना तर रडत नाही बसायचं, त्याला पर्याय शोधायचे की हे नाही झालं तर असं करू, ते नाही झालं तर तसं करू. तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागता तेव्हा तुमचं बघून तुमचे मित्रमैत्रिणी, फॅमिली पॉझिटिव्ह विचार करायला लागतात आणि चांगला बदल असाच घडतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हेच तर आयुष्य आहे आणि असंच ते जगायचं असतं.